रिजनल इन डायबिटीज, तर रिजनल बेटर आहे कारण की ग्लुकोज स्ट्रेस रिस्पॉन्स येत नाही, ॲड्री कॉर्टिसॉल हे वाढत नाही, ग्लुकोज त्याच्यामुळे ग्लुकोज मेटाबॉलिझमवर इफेक्ट नाही आहे, सिम्पॅथॅटिक पण ब्लॉकेड होतो तर कॅटेकोलामाइन सिक्रेट होत नाहीत आणि बाकी पण स्ट्रेस रिस्पॉन्स कमी होतो. परंतु तो म्हणतो की बीटा ब्लॉकेडमुळे ॲक्च्युली इन्सुलिन सिक्रेट व्हायला पाहिजे, परंतु ऑटोनॉमिक डिस्फंक्शन झाल्यामुळे इन्सुलिन सिक्रेट होत नाही, तर इन्शुलिनचा रिस्पॉन्स इन्शुलिन कमी होतं, इन्शुलिनचा रिस्पॉन्स प्रिझर्वड राहतो. आणि असा काही पुरावा नाही आहे की रिजनलमुळे बेनिफिट्स झालेत, परंतु स्टील अर्ली ओरल इंटेक, ॲम्ब्युलेशन, इंट्युबेशन नाही लागत, ॲनाल्जेसिया एक्सलंट होऊन जातो, सिस्टमिक ॲनाल्जेसिया द्यायची गरज नाही पडत. भीती आहे की मग पोझिशनमुळे, प्रेशरमुळे नर्व डॅमेज होऊ शकतो, स्पेशली त्यांच्यामध्ये पेरिफेरल न्यूरोपॅथी असते त्याच्यामुळे, आणि पेरिफेरल न्यूरोपॅथीमुळे कन्फ्यूज होऊ शकतं की ॲनास्थेशियाचं कॉम्प्लिकेशन आहे की न्यूरोपॅथीमुळे आहे, मेडिकली इश्यू होऊ शकतात. तर लोअर लिम्बचं ठीक आहे, परंतु ॲबडॉमेन वी नो की पॅरासिम्पॅथेटिक इनपुट आहे जो स्पायनल कॉर्डला डायरेक्ट जातो, तर तो कवर नाही होत, तर त्याच्यामुळे स्ट्रेस रिस्पॉन्स येतो अप्पर ॲबडॉमिनल आणि थोरॅसिक सर्जरीजमध्ये, तर त्याच्यामध्ये इतका इफेक्टिव्ह नाही आहे. ॲक्च्युली ॲफरंट्स सिम्पॅथेटिकनेच जातात स्पायनल कॉर्डमधनं, परंतु या लेवल्स वर जातात, अप्पर ॲबडॉमिनल आणि थोरॅसिक, लोअर ॲबडॉमिनल कवर होऊन जातात. पॅरासिम्पॅथेटिक हॅज नो ॲफरंट, ॲक्च्युली ॲफरंट्स आर नॉट सिम्पॅथेटिक ऑर पॅरासिम्पॅथेटिक, दे आर स्पायनल ॲफरंट्स. नंतर ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी आहे, त्याच्यामुळे हायपोटेन्शन प्रोनाऊन्स होऊ शकतं रिजनलमध्ये, परंतु रिस्पॉन्स तर जी एमध्ये पण येणारच आहे. तर रिलेटिवली तो म्हणतो इपिड्युरल ॲब्सेसेस जास्त होतात, तर ती भीती आहे. तर भीती आहे नर्व डॅमेजची, अप्पर ॲबडॉमेन कव्हर न होण्याची, म्हणजे तिथे स्ट्रेस रिस्पॉन्स येण्याची, नंतर इपिड्युरल ॲब्सेसची, आणि कॉम्प्लिकेशन्स ऑफ न्यूरोपॅथी कन्फाउंडिंग विथ ॲनास्थेशिया. LA रिक्वायरमेंट कमी आहेत. प्रेग्नन्सीमध्ये, एल्डरलीमध्ये, डायबेटीज आणि CKDमध्ये LAचा डोस कमी करावा लागतो. ओपन हार्ट सर्जरीमध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स होऊन जातो, कारण की हायपोथर्मिया होतो, ग्लुकोजचं सोल्युशन असतं त्याच्यात, ड्रग्ज आहेत, स्ट्रेस रिस्पॉन्स आहे, त्याच्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स आहे, त्याच्यामुळे इन्शुलिनची रिक्वायरमेंट जास्त आहे हार्ट सर्जरीजमध्ये. आणि तिथे मात्र आपल्याला टाईट कंट्रोल हवा आहे. प्रेग्नन्सी झालं, CVTS सर्जरी झालं, तर टाईट कंट्रोल इज बेटर आउटकम दाखवले. जस्टेशनल डायबिटीज म्हणजे ग्लुकोज इंटॉलरन्स सापडला, तर त्याला म्हटलेलं आहे. तर नॉर्मली बॉडीला ग्रोथ ॲनाबॉलिक स्टेट आहे, तर त्याच्यामुळे इन्शुलिन सिक्रेशन प्रेग्नन्सीमध्ये जास्तच लागतं. तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन स्वतः बीटा सेलचा हायपरप्लाझिया करतात, त्याच्यामुळे इन्शुलिन सिक्रेट होतं आणि ग्लुकोज युटिलायझेशन होतं, ॲनाबॉलिझम हवं आहे आपल्याला. परंतु हे हार्मोन सिक्रेशन स्वतः करत असले तरी ते स्वतः रेझिस्टन्स पण वाढवतात. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, प्रोलॅक्टिन आणि कोरियानिक सोमॅटोमॅमोट्रॉपिन आणि स्टिरॉइड्स, कॉर्टिसॉल, तर हे सर्व इन्शुलिन रेझिस्टन्स पण वाढवतात. तर एक हा असा अर्थ असू शकतो की बॉडीमध्ये शुगर नेहमी जास्त असली पाहिजे, किंवा मग फिटसला जास्त भेटली पाहिजे, वॉट एव्हर वे. तर कॉर्टिसॉल त्याच्यात सगळ्यात जास्त डायबिटोजेनिक आहे, त्याच्यानंतर प्रोजेस्टेरॉन आहे. तर हा पोस्ट रिसेप्टर इफेक्ट आहे, तर त्याच्यामुळे इन्शुलिन सिक्रेशन 1.5 ते 2.5 पट लागतं, आणि तेवढं बॉडी नॉर्मली सिक्रेट करते. प्रेग्नेंट विमेनला हे नाही होत, डायबिटीज नाही होत, परंतु जिथे मग इन्शुलिन सिक्रेशन डिले होतं किंवा कमी पडतं, म्हणजे ज्यांच्यामध्ये हे पॅनक्रियाज इज नॉट एबल टू कोप अप, मग तिथे जस्टेशनल डायबिटीज होतो. जस्टेशनल डायबिटीज झाल्यामुळे मग पेशंटला ओबेसिटी होणार. जस्टेशनल डायबिटीजसाठी रिस्क फॅक्टर काय? ओबेसिटी आहे, प्रिव्हियस हिस्ट्री आहे, बेबी मॅक्रोसोमिक असेल तर याचा इफेक्ट आहे का कॉज आहे, फॅमिली हिस्ट्री असेल, प्रिव्हियस हिस्ट्री असेल, आणि रेशियल आहे, आणि मास आहे. तर जस्टेशनल डायबिटीज झाल्यामुळे मदरला मग फ्युचरमध्ये
सिंड्रोम एक्स होण्याचा चान्स असतो. पुढे तिला डायबिटीज होईल, हायपरटेन्शन होईल, हायपरलिपिडेमिया होईल. प्रेग्नन्सीमध्ये मग प्री इक्लाम्शिया आणि पॉलिहायड्रॉमनियास होतं तिला, शुगर ऑस्मॉटिक आहे कदाचित त्याच्यामुळे. आणि बेबी मोठं होतं त्याच्यामुळे ऑपरेटिव्ह डिलेवरीचा चान्स असतो. तर होतं काय की इन्शुलिन क्रॉस नाही करत परंतु शुगर क्रॉस करते, तो फिटल हायपरग्लायसेमिया होतो. त्याच्यामुळे फिटल हायपर इन्शुलिनेमिया होतो. तर इन्शुलिन ॲनाबॉलिक हार्मोन आहे, तर फिटसची ग्रोथ वाढते. तर त्याच्यामुळे मग फिटसचं पेरिनेटल मॉर्टॅलिटी मॉर्बिडिटी वाढते. लार्ज फॉर जस्टेशन असतो त्याच्यामुळे सेक्शन करावं लागतं, शोल्डर डिस्टोसिया होतो. नंतर बर्थनंतर तर हायपरग्लायसेमिया सबसाईड होऊन जातो. आणि मग जर इन्शुलिन सिक्रिशन हायपरप्लास्टिकचं जे आहे ते कंटिन्यू राहतं. फिटसचा हायपरप्लास्टिक बीटा सेल्स आहेत, त्या इन्शुलिन सिक्रेशन जास्त ठेवतात. आणि जर मग फीडिंगला डिले झाला तर मग हायपोग्लायसेमिया होतो निओनेटला. म्हणून मदरचं ग्लायसेमिक कंट्रोल चांगलं असायला हवं आणि बच्चूला इमिजिएटली अर्ली फीडिंग करायला हवी. नंतर हायपरग्लायसेमियामुळे आपण बघितलं की न्यूरॉनल पल चेंजेस होतात, त्याच्यामुळेच न्यूरो डेव्हलपमेंटल इश्यू होतात. नंतर त्याला फ्युचरमध्ये ओबेसिटी आणि डायबिटीज होण्याचा चान्स असतो. तर 1 स्टेप स्क्रीनिंग आहे, 2 स्टेप स्क्रीनिंग आहे. फास्टिंग आणि पोस्ट प्रँडियल नॉर्मल व्हॅल्यूज आहेत 100-150, 100-125, 100-125मध्ये डिरेंज आहे आणि 150-200. तर 100 आणि 150च्या वर गेलं की ग्लुकोज इम्पेअर्ड टॉलरन्स होतो. तर त्यांनी 100-150च्या जागी 90-140 फिगर वापरलेली आहे. 1 स्टेपमध्ये 75 ग्राम देतात, 2 स्टेपमध्ये आधी 50 ग्राम नंतर 100 ग्राम. तर फास्टिंग बघतात आणि 3 तासानंतरची पोस्ट प्रँडियल बघतात, मधातल्या फिगरची गरज नाही आहे. तर फास्टिंग अबाऊ 90 आणि पोस्ट प्रँडियल अबाऊ 140 असेल तर मग इम्पॅक्ट टॉलरन्स होतो. मग त्याच्यानुसार त्यांनी क्लासिफाय केले की जर मदरचं शुगर नॉर्मल आहे परंतु फक्त चॅलेंजला ती टॉलरेट करत नाही तर त्याला A1 म्हटलं आहे. आणि जर तिचं शुगर पण ॲबनॉर्मल आहे आणि ती टॉलरेट पण करत नाही आहे ग्लुकोज चॅलेंज, त्याला A2 म्हटलं आहे. मग असे जस्टेशनलचे 2 प्रकार आहेत जस्टेशनल डायबिटीसचे. सॉरी, हे प्री जस्टेशनल डायबिटीसचे प्रकार म्हणतात का? नाही, हे जस्टेशनलचेच सांगतात. हां, जस्टेशनलचेच आहे. तर प्री कन्सेप्शन केअर काय करायचं आहे, शुगर टाईटली कंट्रोल करायची आपल्याला. 70-110च हवी आहे शुगर आणि पोस्ट प्रँडियल 140च हवी आहे. तर स्पेशली इन्शुलिनचा गरज लेटर ट्रायमेस्टरमध्ये वाढते, कारण की हे सर्व हार्मोन्स जे आहेत ते वाढतात, म्हणून इन्शुलिनची रिक्वायरमेंट वाढेल. स्टील आपल्याला HbA1c 6.1 म्हणजे सेम ॲज नॉन प्रेग्नंटसारखाच ठेवायचा आहे, कारण की रिस्क आहे मालफॉर्मेशन, स्टिल बर्थ, न्यूनेटल डेथची. मेटफॉर्मिन चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मेटफॉर्मिनचा इश्यू नाही आहे. बाकी ड्रग्स काय आहेत ते क्रॉस करतात आणि मग फिटलचं हायपोग्लायसेमिया होतो आणि फिटलचे मालफॉर्मेशन होतात, ज्याच्यामुळे मग ARBs आणि स्टॅटिन्स काहीच देता येणार नाही. बाकी पण इन्शुलिनमध्ये तुम्ही सोल्युबल इन्शुलिन ॲक्ट्रॅपेट देऊ शकता किंवा मेटफॉर्मिन, 2च ऑप्शन आहे तुमच्याकडे. आणि रॅपिड ॲक्टिंगमध्ये ॲस्पार्ट लिस्प्रो सबक्यूट देऊ शकता, लॉंग ॲक्टिंगमध्ये आयसोफेन देऊ शकता सबक्यूट. तर फक्त त्याने मग हेच राहिले, लॉंग ॲक्टिंगच राहिले. हे बघितलं आपण. पोस्टपार्टम इमिजिएटली बंद करून टाकायचं आहे, काही गरज नसते. जस्टेशनल डायबिटीज इमिजिएटली कवर होऊन जातो, इमिजिएटली आफ्टर बर्थ. फक्त मग तिला 6 महिने याच्यानंतर बोलवायचं, पोस्ट इन्व्होल्युशन आणि ॲन्युअली त्याच्यानंतर. आणि जर लॅक्टेटिंगला द्यावं लागलं तर मग मेटफॉर्मिन आणि ग्लिबेनक्लामाइड देऊ शकतो. जर ते शुगर कंट्रोल नाही होते तर मेटफॉर्मिन आणि ग्लिबेनक्लामाइड हा पण सल्फोनिल युरिया आहे, 2nd जनरेशन. 1st जनरेशन नका देऊ म्हणतो प्री एक्झिस्टिंग डायबिटीजला, किंवा मग तिला डायबिटीज कन्वर्ट झाला तर तिथे मग रिस्क ऑफ हायपोग्लायसेमिया आहे. मदरला स्नॅक आणि फीड्स रेडी असले पाहिजे तिच्याकडे. तर प्री ANC मध्ये एव्हरी 1 to 2 वीक तिचं शुगर चेक करायला हवी. त्यांच्यामध्ये पण हायपोग्लायसेमिया अनअवेअरनेस होतो, हाय डिपेंडन्सी युनिटमध्ये ॲडमिट करावा लागू शकतो.
फिटलचं पण कंजेनायटल मालफॉर्मेशनसाठी 2D इको करायचा 18 to 20 वीकला. आणि USG करायचं आहे ॲमनिऑटिक फ्लुईडसाठी आणि फिटल ग्रोथ मॅक्रोसोमिया वगैरे होतो आहे का एव्हरी 4 वीक फ्रॉम 28पासून 4 वीकली करायचं आहे. लेबरसाठी काय इम्प्लिकेशन आहे, मॅक्रोसोमिया असेल तर सिझेरियन डिलेवरी होईल. शुगर कंट्रोल आपण बघितला 70 to 110 ठेवायचा आहे टाईट कंट्रोल. जर टाईप 1 आहे तर मग आयव्ही डेक्स्ट्रोज प्लस इन्शुलिन अल्बर्टीचं द्यावं लागेल. GA असेल तर दर 30 मिनटाला तुम्ही मोजत राहा शुगर. बीटा मायमॅटिक नका देऊ. आणि कॉर्टिसॉल जर तुम्ही याला दिले फिटल मॅच्युरेशनसाठी तर ते जरा व्यवस्थित बघून द्या, कारण की ते अँटी इन्शुलिन आहेत सर्व. बेबीजसाठी आपण बघितलं की कन्सर्न हायपोग्लायसेमिया आहे, त्यांच्या हायपर प्लास्टिक आहेत बीटा सेल्स, तर इन्शुलिन जास्त सिक्रेट होईल. म्हणून त्यांना लवकरात लवकर फीड करायचं आणि 2 तासाला तर प्रत्येक बेबीला करतोच म्हणा तसं, परंतु बघायचं. आणि यांच्या रेंज आहे हायपोग्लायसेमियाच्या 40 आणि 60. निओनेटमध्ये 40च्या खाली हायपोग्लायसेमिया होतो. तर इमर्जन्सी असेल तर मग ट्यूब फीड करा किंवा आयव्ही डेक्स्ट्रोज द्या आणि ग्लुकोज टेस्टिंग करत राहा. जर हायपोग्लायसेमियाची भीती वाटते त्याला ॲडमिट ठेवावं लागू शकतं. पोस्ट कन्सेप्शन 2D इको करा. मदरसोबत राहायला पाहिजे नेहमी, त्याला दूध मिळायला हवं किंवा निकूमध्ये ठेवा. निकूसाठी क्रायटेरिया आहे की बाबा काहीतरी कॉम्प्लिकेशन्स असले पाहिजेत, वेट कमी असलं पाहिजे किंवा जॉन्डिस, हायपोग्लायसेमिया आहे, काहीतरी रेस्पिरेटरी डिस्ट्रेस आहे, कार्डियक प्रॉब्लेम आहे, न्यूरो प्रॉब्लेम आहे, पॉलिसायथिमिया आहे, आयव्ही फ्लुइड्सची गरज लागते, मदरला मिल्क येत नाही किंवा बच्चूला घेता येत नाही, ट्यूब फीड करावं लागतं, तर NICUमध्ये टाकावं लागेल. 40 आणि 60 रेंज आहे निओनेट आणि इन्फंटची. यातही 70 to 110च ठेवायचं आहे. 6.1च टार्गेट करायचं आहे. आणि ग्लिबेनकामाइड पोस्ट देऊ शकतो. पोस्ट बर्थ लॅक्टेटिंग मदरला 6.1 ठेवायचं आहे. बाकीचे इन्शुलिन्स देऊ शकतो, फक्त ओरलमध्ये फक्त मेटफॉर्मिनच चालतं आहे. बाकी ARBs, ACVs, स्टेटिन नाही देऊ शकत. कंट्रोल 70 to 110 आणि पोस्टप्रँडियल 140. डायग्नोसिससाठी 90-140 घेतला आहे त्याने. 1 स्टेप 2 स्टेप. 2 स्टेपमध्ये रँडम येते पहिल्यांदा, ती अबव 140 येईल आणि मग सेकंड स्टेपमध्ये पुन्हा ती जी रँडम आहे ती ते रिपीट येणारच आहे.